चे जन्माचे प्रमाणपत्र भेटते सर. ते कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझाच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर येथील शाळेत आधार कार्ड आणि जन्म दाखल्याअभावी प्रवेश होत नसल्याची बातमी एबीपी माझानं लावून धरलेली होती. माझाच्या या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय आणि गणेशपूरमधील चिमुरड्यांना अखेर न्याय मिळालाय. वर्षानुवर्ष हिंगणघाट नगर परिषदेचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रदीप पवार यांना एकाच दिवसात दोन्ही मुलांचे जन्म दाखले मिळालेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या मुलांचं शिक्षण धोक्यात आलं होतं. मात्र माझाच्या बातमीनं झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालं आणि तत्परता दाखवत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेलं काम अवघ्या काही तासात पूर्ण झालंय. आता जन्म दाखले तर मिळालेत, पण या मुलांचं आधार कार्ड लवकर मिळतील का असा प्रश्न अजूनही कायम आहे. दरम्यान जन्म दाखले मिळाल्यानंतर वडील प्रदीप पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. प्रदीप राव पवार आहे, त्यांना आपण विचारूया नेमकं काय अडचणी येतो त्या बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला आतापर्यंत मिळालं नव्हतं, काय सांगाल? आधार कार्ड माझ्या पत्नीचं नाही आहे, त्यामुळं बर्थ सर्टिफिकेट दे नाही वाली जन्मतारीख. तर मी 3-4 वेळा आलो इथं, एक माझं आधार कार्ड लावो तरी पण नाही दे, मुलाच्या आईचंच आधार कार्ड मागे. आज सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे, कोणाकोणाचं आहे, कोणकोणते 2 सर्टिफिकेट आहेत? एक सरोज पवार आहे, दुसरा रोहन पवार. सरोजचा जन्म आणि रोहनचा जन्म केव्हा झालेला आहे, किती वर्ष झाले? एक 2018 मध्ये झाला आहे, एक 2020 मध्ये. दोन्ही मुलं शाळेत त्यांची ऍडमिशन झालेली आहे का? नाही, शाळेत जाय पण मास्तर लोक एकच म्हणे पहिले आधार कार्ड काढ, समोर त्या पोराला लय त्रास होणार आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, हिंगणघाट, वर्धा. दरम्यान या प्रकरणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. कुठली डॉक्युमेंट नाही म्हणून प्रवेश नाकारलाय अशी वस्तुस्थिती नाही आणि अशी पॉलिसी पण नाही. फक्त आपण आधार कार्ड वगैरे या ज्या गोष्टी मागतो की UDIS आहे, मुलांचे अपर ID काढावे लागतात, ते जे शिक्षण खात्याचे जे प्रोसिजर आहे त्याच्याप्रमाणे ते आपण नंतर करूनही घेत असतो. परंतु या उलट आता आमची अशी चळवळ आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढवायची आहे. आम्ही उलटं लोकांच्या मागे आहोत की तुम्ही जे कॉन्व्हेंटला वगैरे आपले मुलं ठेवताय, आपण एवढं क्वालिटीचं एज्युकेशन देतोय, सुविधा उपलब्ध करून देतोय, तर मुलांनी जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी आमची धडपड आहे आणि असे आमचे प्रयत्न पण सुरू आहेत. आता मी अंगणवाडी सेविकांना पण पालक सभा घेऊन याच्यासाठी मी आता उद्बोधन करायला सुरू केलेलं आहे की मॅक्झिमम अंगणवाडीचे विद्यार्थी माझे जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्याव्यात आणि आपण इथे चांगल्या पद्धतीचं शिक्षण आता द्यायचा प्रयत्न करतोय, सुविधा देतोय. आपले सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आता डिजिटल साहित्य पण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि काही आमदार सुद्धा स्वतः त्यांच्या निधीतनं किंवा इतर मार्गातनं आपल्याला अंगणवाड्या नंतर शाळा डिजिटल करायचा आपण प्रयत्न करतोय. इथे सगळ्या सुविधा आम्ही द्यायचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि कुठल्याही कागदपत्रा वाचून आपण मुलांना ॲडमिशन नाकारतोय अशी वस्तुस्थिती नाही. अशी बाब निदर्शनास आली तर विद्यार्थ्यांनी निश्चितपणे संपर्क साधा.